नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय लोकशाही न्यूज. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा 7वा दिवस. आता युद्ध आणखी तीव्र होत आहे. कीववर कब्जा मिळवल्यानंतर आता रशियानं खार्किव या दुसऱ्या महत्त्वाच्या शहरावर ताबा मिळवायला सुरुवात केली. त्यामुळे हे शहर तातडीने सोडण्याच्या सूचना भारतीय दूतावासानं विद्यार्थ्यांना केली आहे. रशियानं हल्ले वाढवले आणि यातून तिसऱ्या महायुद्धाचे संकेत देखील दिले जात आहेत. युक्रेनची अवस्था कशी झाली आहे, भारतीय विद्यार्थ्यांचे हाल कसे होत आहेत, यावर आपण आजच्या लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत. त्याआधी पाहूयात हा रिपोर्ट. भारतीयांनो, खार्किव मधून लगेचच बाहेर पडा. भारतीय दूतावासाचं विद्यार्थ्यांना आवाहन. युक्रेनमध्ये आणखीन एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू. रशियाच्या हल्ल्याने युक्रेन बेजार. तर जगभरातून रशिया विरोधात लाट. कीव शहरातून बाहेर पडण्याच्या सूचना करून 24 तास उलटत नाही तोच आता खार्किव शहरातून भारतीय विद्यार्थ्यांनी तातडीनं बाहेर पडावं अशा सूचना युक्रेनमधील भारतीय दूतावासानं दिली आहे. Now see, these are all Indians standing here, and the only people who are allowed to go in are Ukrainians. म्हणजेच खार्किव आता रशियाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. रशियानं खार्किववर क्षेपणास्त्र हल्ले चढवले. त्यात खार्किवमधील सिटी काउन्सिलच्या इमारतीचं प्रचंड नुकसान झालंय. रशियाच्या वाढत्या हल्ल्यामुळे युक्रेन जेरीस आलाय. प्रचंड वित्तहानी होती. तरीही खार्किवमधील नागरिक रशियाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत हे विशेष. या सर्वांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. युक्रेनमधील खार्किव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत MBBSचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून बंकरमध्ये आहेत आणि आता तर त्यांच्याकडे अन्न पाणीही नाहीये. ये 3 दिन से हमले चल रहे हैं और हम स्टक है बंकर में फ्रॉम पास्ट 3 days. We can't even move. हमारे यहाँ पे फूड नहीं है, पानी नहीं है, ना ही हम घर वालों से कांटेक्ट कर पा रहे हैं. We are just waiting for Indian embassy जो हमें यहाँ से बॉर्डर तक लेके जाए. You can see our situation. म्हणून सरकारनं अन्न पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान कीवमधील मुख्य टेलिव्हिजन टॉवरवर रशियानं हल्ला केला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाची युद्धखोरी सुरू असतानाच आता खेर्सन शहरावर कब्जा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रशियाचे 6000 सैन्य मारल्या गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनच्या नागरिकांच्या धाडसाचं कौतुक केलंय. पुतीन चुकीचे वागले असून रशियावर निर्बंध लावून त्यांची कोंडी करण्याचा इशारा बायडेन यांनी दिला आहे. त्याचवेळी युक्रेनला $1 अब्ज मदत जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व सुरू असताना जगातील काही कंपन्यांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. या जर्मन कार निर्माता BMW रशियातील कार निर्मिती थांबवली आहे.
ॲपलनेही रशियातील उत्पादनाची विक्री रोखली आहे. ॲप स्टोअरमधून रशियाचे ॲप हटवण्यात आले आहेत. अमेरिकेच्या एक्सॉन मोबिलकडून रशियात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनच्या बंदरात रशियाच्या जहाजांवर बंदी आणण्यात आली आहे. रशियन विमानांना अमेरिकेनं बंदी घातली आहे. यानंतरही रशियाची मस्ती काही कमी झालेली नाहीये. रशियन फौजांकडून युक्रेनच्या शहरावर हल्ले सुरूच आहेत. शहरे बेचिराग करण्याचं रशियाचं नापाक काम सुरू आहे आणि अजून तरी नाटोनं हस्तक्षेप केलेला नाही ही बाब देखील लक्षात घ्यावी लागेल. और इमरजेंसी यहाँ पे लग चुकी है तो उसके कारण हमें फूड भी प्रोवाइड नहीं कराया जा रहा है, फूड भी नहीं हो रहा और यहाँ पे हम कैश भी विड्रॉ नहीं कर पा रहे हैं और यहाँ पे कहीं कार्ड भी स्वाइप नहीं हो पा रहा. तो ऐसी सिच्युएशन में हम कैसे सर्वाइव करेंगे. म्हणून माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला हीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर इथून आमच्या देशामध्ये आम्हाला परत जायचं आहे आणि आमच्या पेरेंट्स पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. बस हम यही रिक्वेस्ट करेंगे जितना जल्दी हो सके हमें यहाँ से निकाला जाए. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत हिमांशू इंगळे, युक्रेनहून मायदेशी परतलेला विद्यार्थी, आणि लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे निवृत्त हे देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. हिमांशू आणि सतीश ढगे, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. खरं तर मी हिमांशूकडे सर्वात आधी जाईल. हिमांशू, खरं तर ही सगळी परिस्थिती तू तुझ्या डोळ्यानं तिथं पाहिलेली आहे. काय भारतीय विद्यार्थ्यांचे हाल सध्या तिथं होत आहेत? मॅम, जसं काही युद्धाची खूप जास्त म्हणजे आता तिथं खूप जास्त चिघळलेलं युद्ध आहे सध्या. आणि जसं काही सध्या काही विद्यार्थ्यांचे खूप हाल बेकार आहे. जसं त्यांना बॉर्डरवरून दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा एंट्री करण्यास खूप काही तिथं त्यांना अडथळे पार करावं लागत आहेत. जसं काही ते युक्रेनचे जे काही सोल्जर्स आहेत, काही व्हिडिओ आलेले आहेत की ते त्यांच्यावर म्हणजे थोडंसं असॉल्ट वगैरे चालू आहे तिथे. आणि त्यांना म्हणजे तिथं तापमान सुद्धा सध्या मायनसमध्ये आहे, त्यामुळं आणि त्यांना बाहेर राहावं लागत आहे त्या तापमानामध्ये, -डिग्रीमध्ये. आणि भारत सरकार तसंच त्यांना म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहे. तरी पण तिथं सध्या म्हणजे जे भारताचे जे ATM वगैरे आहेत, ते डेबिट कार्ड वगैरे काही तिथं सगळं चलत नाहीये. त्याच्यामुळे आता काहीच पर्याय उरलेला नाही. तिथल्या लवकरात लवकर त्यांना बाहेर काढावं अशीच जे काही भारताचे नागरिक आहेत ते. निश्चित. हिमांशू, आपल्याबरोबर लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे देखील आहेत. सतीशजी, खरं तर हिमांशूची आपबीती तुम्ही स्वतः ऐकलेली आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे तिथं हाल होत आहेत हे आपणही पाहतोय. नेमकं हे युद्ध कधीपर्यंत चालणार आहे? दॅट इज अ $1 मिलियन क्वेश्चन. पण ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत त्यावरून तरी आता दिसतंय की येणाऱ्या काही तासांमध्ये आता त्या ठिकाणी खार्किव्हवर जो आहे पूर्णपणे कब्जा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न असणार आहे आणि लवकरच युक्रेनच्या ताब्यामधून खार्किव्ह जाईल. त्याचबरोबर युक्रेनची राजधानी कीव यावर सुद्धा एक प्रकारे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काही तासांमधून रशियन फौजांच्या माध्यमातून करता येईल. लगेच काही तासांमध्ये पूर्णपणे कीववर कब्जा करता येईल का, प्रश्नचिन्ह आहेत. पण आता कीवला जो आहे संपूर्ण वेढा घालण्यात येईल आणि त्याच्यानंतर जे आहे टप्प्याटप्प्याने रशियाचं सैन्य त्या कीववर कब्जा करेल. आणि सर्वात महत्वाचं, सुरुवातीपासून जे दिसतंय की रशियाला जे आहे युक्रेनचा भूभाग बळकवायचा नाहीये, तर युक्रेनमध्ये अशा प्रकारची राजवट निर्माण करायची आहे जी प्रो रशियन असावी, रशियाचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये असावी. थोडक्यात नाटोच्या किंवा युरोपियन युनियनच्या दावणीला बांधलं जाणारं सरकार, झेलेन्स्की सरकार, हे त्यांना उलथवून टाकायचंय आणि अशा प्रकारची राजवट आणायची आहे जी रशियन धार्जिने असेल. तर हे कधी होईल? येणाऱ्या काही दिवसांमध्ये सामरिक उद्दिष्ट साध्य करण्याचं रशियाचा जो प्रयत्न आहे तो साध्य होईल असं त्या ठिकाणी दिसतंय. पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम सुद्धा दिसतील. इन्सर्जन्सी आपण ज्याला म्हणतो, फुटीरतावादी गट, हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर युक्रेनमध्ये तयार होऊ शकतील आणि याचा विपरीत परिणाम येणाऱ्या काही काळामध्ये रशियन फौजांवर किंवा रशियावर त्या ठिकाणी होऊ शकते. काही दिवसात जरी सामरिक संघर्ष कमी झाला तरी माझ्या मते हे सो कॉल्ड जे युद्ध आहे किंवा संघर्ष, युद्ध जरी संपलं तरी संघर्ष जो आहे तो येणाऱ्या कित्येक काळासाठी राहू शकेल. बरं, सतीशजी, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे युक्रेनचं झेलेन्स सरकार रशियाला बरखास्त करायचंय, मात्र झेलेन्स जे आपण पाहतोय माघार घेताना कुठेच पाहायला मिळत नाही. एकूणच जर आपण पाहिलं आतापर्यंत युक्रेनने देखील बरोबरीचा सामना जो आहे तो यावेळी केलेला आहे. या युद्धात आपण जर पाहिलं तर रशियाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती युक्रेनकडून दिली जाते. छान प्रश्न विचारला रुबिनाजी तुम्ही. मुळात काय झालेलं आहे की वेस्टर्न मीडिया किंवा साधारणतः
वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, तर त्या बातम्या ज्या आहेत सरळ सरळ म्हणजे थोडक्यात युद्धामध्ये जे आहेत दोन महत्वाचे प्रकार आहेत. एक आहे ऑन ग्राउंड होणारं मिलिटरी वॉर आणि दुसरं जे आहे आज घडीला 21व्या शतकामध्ये असणारं इन्फॉर्मेशन वॉर. ज्या बातम्या आपल्याकडे पोहोचतायत त्याच्या माध्यमातून नक्कीच झेलेन्स्की, त्याचबरोबर युक्रेन आणि त्यांच्या सोबतीला असणारे नाटो सदस्य, त्याचबरोबर अमेरिका हे पूर्णपणे यशस्वी झालेले आहे की जगामध्ये जे आहे इन्फॉर्मेशन वॉरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारचा प्रोपोगेंडा केला जातोय की युक्रेनवर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे, युक्रेनचं सैन्य, युक्रेनची जनता अतिशय चिवटपणे त्या ठिकाणी लढा देत आहे आणि एक प्रकारे जे आहे झेलेन्स्की एक हिरो म्हणून त्या ठिकाणी इमर्ज होत आहेत. नक्कीच याच्यात जे आहे अंशतः तथ्य आहे, पण ज्या प्रकारे सगळ्या बातम्या येत आहेत त्या फक्त एका अंगाने आहेत. रशियाच्या अंगाने जर आपण पाहिलं तर रशियाने जे आहे अधिकृतरित्या किती सैनिक मारले गेले, अधिकृतरित्या त्यांनी कुठली कुठली सामरिक उद्दिष्ट साध्य केली याविषयी कुठलीही बातमी किंवा याविषयी कुठलीही अधिकृत माहिती दिली नाही. ते सरळ सरळ सांगतात जोपर्यंत आमची राजकीय आणि सामरिक उद्दिष्ट साध्य होत नाहीत तोपर्यंत जे आहे आम्ही हा संघर्ष चालू ठेवणार आणि मग त्यासाठी कुठलीही किंमत मोजण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे मला वाटतं की ऑन ग्राउंड जी आहे परिस्थिती वेगळी आहे. त्याची जी आहे खरोखरच म्हणजे सामरिक दृष्ट्या जर आपण पाहिलं रशियाच्या सैन्याचं, रशियाच्या लष्कराचं नुकसान जरी झालं तरी मुळातच रशिया एवढा सामर्थ्यशाली देश आहे, काही दिवस हा प्रतिकार युक्रेनला लांबवता येऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की युक्रेनचं सैन्य हे रशियाला पूर्णपणे नामोहरम करेल, ही शक्यता हा दूर दूर मला वाटत नाही. पण इन्फॉर्मेशन वॉर किंवा ज्या प्रकारे मी सांगितलं की प्रोपोगेंडाच्या माध्यमातून जगामध्ये प्रो झेलेन्स्की, प्रो युक्रेन वातावरण तयार करण्यामध्ये मात्र नक्कीच रशियाची पिछाड झालेली आहे. निश्चित सतीशजी, मी हिमांशूकडे जाते. हिमांशू, तू खरं तर तिथे राहिलेला आहेस, ही परिस्थिती सगळी तू डोळ्याने पाहिलेली आहे. सतीशजी जसं म्हणाले की तिथं प्रोपोगंडा सध्या केला जातोय जो मीडियाचा असतो. खरं तर हिमांशू, तिथली मीडिया सध्या काय म्हणते? तिथं सध्या जे काही मीडिया वगैरे आहेत म्हणजे ते सध्या जे काही प्रेसिडेंट आहेत ते पूर्णपणे युक्रेनची जनता पूर्ण प्रेसिडेंट म्हणजे प्रेसिडेंट तिथला म्हणजे असं म्हणत आहे की पूर्णपणे आम्ही लढू, आम्ही रशियापासून घाबरणार नाही. आणि सगळी मीडिया सुद्धा त्यांना सपोर्ट करत आहे. सर्व जनता जी आहे ती रशिया विरोधात एकवटलेली आहे पूर्ण. निश्चितच सतीशजी, खरं तर आपण पाहिलं हिमांशू स्वतः म्हणतोय की तिथे राष्ट्राध्यक्षाबरोबरच सगळी जनता जी आहे ती राष्ट्राध्यक्षांनाच पाठपुरावा करते. एकूणच त्यांचं जे काही ते बोलतील, जे काही ते आदेश देतील ते सगळं ते फॉलो करतायत. सतीशजी, मला तुम्हाला हे म्हणायचं या सगळ्यांमध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर भारतीय विद्यार्थ्यांचे जे आहे ते हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण जर पाहिलं रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे, त्यात भारतीयांचे नाहक हाल होत आहेत. थेट जाते लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्याबरोबर. सतीशजी, खरं तर पाहिलं तर काल एका भारतीय विद्यार्थ्याचा जीव देखील नाहक या सगळ्यामध्ये गेलेला आहे. हे युद्ध कधी थांबणार? खरं तर युक्रेन देखील माघार घेत नाहीये, रशियाही माघार घेत नाहीये. शिष्टमंडळाच्या बैठका होत आहेत, चर्चा होते, मात्र यावर सोल्युशन कधी निघणार? माझ्या मते एका बाजूला ज्या आहे शिष्टमंडळाच्या चर्चा होत आहेत. आज जे आहे पोलंडच्या बॉर्डरवर, पोलंड आणि युक्रेनच्या बॉर्डरवर ही दुसरी फेरी त्या ठिकाणी चर्चेची होणार आहे. पण त्यामधून सुद्धा जे आहे काही फारसं सकारात्मक निघेल असं मला बिलकुल वाटत नाही, कारण ती शिखर परिषदही नाही. आणि त्या चर्चेच्या आधीच ज्या प्रकारची झेलेन्स्की यांच्याकडून सुद्धा त्याचबरोबर पुतिन यांच्याकडून विधानं केली जात आहेत, तर ती दोन्ही विधानं जी आहेत ती कुठेतरी सामोपचाराची नाही आहेत. तर हा लढा जो आहे आणखीन वाढेल याच प्रकारची आहे. याला जे आहे थोडासा उशीर, याला सोल्युशन निघायला लागेल. पण याचं सोल्युशन किंवा सोल्युशन म्हणण्याच्या ऐवजी हे युद्ध केव्हा थांबवायचं हे युक्रेनच्या हातामध्ये नाहीये. हे युद्ध केव्हा थांबवायचं हे रशियाच्या हातामध्ये आहे. आणि रशियानं, व्लादिमीर पुतिन यांनी क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत आमची राजकीय आणि सामरिक उद्दिष्ट साध्य होत नाहीत तोपर्यंत जो आहे आम्ही आमचा हा संघर्ष चालूच ठेवू. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं क्लिअर कट टर्म्स मध्ये, डिमिलिटरायझेशन आणि डिनाझिफिकेशन. म्हणजे थोडक्यात युक्रेनच्या सैनिकांनी जे आहेत त्या ठिकाणी त्यांचे हत्यार जे आहेत ते खाली ठेवावेत. आणि त्याहून महत्वाचं, झेलेन्स्की यांचं सरकार जे प्रो रशियन समर्थक लोकांवर अन्याय करतं, अत्याचार करतं,
त्यांचा नरसंहार करताय, अशा प्रकारची राजवट आम्हाला उलथून टाकायची आहे. तोपर्यंत जो आहे हा आमचा संघर्ष चालू राहील. तर मला असं वाटतंय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा हा सामरिक संघर्ष असाच सुरू राहील आणि मग त्याच्यानंतर जे आहे कशा प्रकारचं स्वरूप हे धारण करतं त्यावर पुढची दिशा अवलंबून असेल. वेळोवेळी मी जे म्हणतोय की युक्रेनचं सैन्य, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, युक्रेनची जनता अतिशय चिवटपणे रशियन सैन्याला जे आहे लढा देते, त्याविषयी काही वादच नाही. पण आपल्याला हे बघावं लागेल की रशियाचं सामर्थ्य आणि युक्रेनचं सामर्थ्य यांच्यामध्ये जे आहे कुठेही तुलना नाही. फक्त युक्रेनचं सैन्य काय करू शकतं, युक्रेनची जनता काय करू शकते, हा लढा, हा प्रतिकार नक्कीच वाढवू शकते. 2 दिवसाच्या ऐवजी ते 7 दिवस होऊ शकतं, 10 दिवस होऊ शकतं, 14 दिवस होऊ शकतं. पण याचा अर्थ असा नाही की युक्रेनचं सैन्य हे रशियाच्या सैनिकांना पूर्णपणे त्या ठिकाणी हरवून टाकेल. नाटोचं सैन्य किंवा अमेरिकेचं लष्कर जर खरोखरच युद्धभूमीवर युक्रेनच्या सैनिकांच्या सोबतीला उभं असलं असतं तर मग मात्र गणित पूर्ण बदललं असतं. या ठिकाणी युक्रेन एकाकी लढतोय म्हणूनच हे अशा प्रकारचं जे आहे भाकीत वर्तवलं जात आहे. निश्चित तुम्ही म्हणालात त्याप्रमाणेच की युक्रेन अद्याप एकाकी लढतंय, तर युक्रेन कुठे माघार घेईल असं तुम्हाला वाटतंय का यापुढे? माझ्या मते जे आहे सामरिकदृष्ट्या दबाव टाकल्यानंतरच, कीववर पूर्णपणे कब्जा केल्यानंतरच, मोठ्या प्रमाणावर जे आहे त्यांच्या नागरिकांची, युक्रेनच्या नागरिकांची हानी झाल्यानंतरच कुठेतरी जे आहे युक्रेन समोर दुसरा पर्याय राहणार नाही. म्हणून झेलेन्स्की स्वतः जरी म्हणत असले तरी बाकीचे नाटो सदस्य राष्ट्र आंतरराष्ट्रीय एक प्रकारे जे आहे दबावाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे की तिथल्या नागरिकांची जास्तीत जास्त हानी होऊ नये, युक्रेनच्या शहराची, तिथल्या इमारतींची, इन्फ्रास्ट्रक्चरची, पायाभूत सुविधांची हानी आणखीन होऊ नये हे टाळण्यासाठी कुठेतरी, कारण रशिया तर ऐकणार नाही, हे टाळण्यासाठी तात्पुरतं जे आहे एक पाऊल मागं घेण्याचं जे आहे रशियाला सल्ला हा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून किंवा एकूणच परिस्थितीच्या अनुसार तशा प्रकारचा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना घेणं भाग पडू शकतं. निश्चित मी हिमांशूकडे पुन्हा एकदा जाते सतीजी. हिमांशू, मला खरं तर हे जाणून घ्यायचंय की तिथली जी स्थानिक नागरिक आहेत, तिथले जे लोक आहेत, तिथे राहणारे लोक आहेत, त्यांचं या सगळ्यावर नेमकं काय मत आहे? स्थानिक नागरिक जे आहेत ते पूर्णपणे स्वतःच्या जन्मभूमीला ते प्रोटेक्ट करण्यासाठी एकदम तयार आहेत. ते बिलकुल माघार घ्यायला तयार नाहीत आणि त्यांचं बिलकुल असं ते स्वाभिमानी आहेत एकदम. आणि ते बिलकुल म्हणजे सध्या पण आता आपण पाहतो की स्थानिक नागरिक बाहेर जात आहेत, म्हणजे देशाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करायचे. पण तरी पण जे काही तिथल्या गव्हर्नमेंट असं म्हणलेलं आहे की 20 ते 50 वर्षाचे जे काही लोक आहेत त्यांना देशाच्या बाहेर जे काही युद्ध लढण्यास जे सक्षम आहेत तरुण, त्यांनी देशाच्या बाहेर जाऊ नये आणि त्यांनी इथे राहून आपल्या देशाचं संरक्षण करावं. बरं हिमांशू, मला खरं तर हा प्रश्न तुला विचारायचा आहे, तुझ्याबरोबर इतर किती विद्यार्थी भारताचे तिथं होते आणि किती विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश आलेलं आहे? सध्या किती विद्यार्थी तिथे आहेत जे आत्ताही तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत? तसं पाहिलं तर तिथं मेजॉरिटी विद्यार्थी MBBS करण्यासाठी जातात आणि एकूण जवळपास 18,000 विद्यार्थी जे आहेत ते भारताचे युक्रेनमध्ये आहेत. आणि जे काही आता सध्या आपण पाहतो की भरपूर काही विद्यार्थी अजून तिथे अडकलेले आहेत. जसं काही खार्किव मध्ये सुद्धा अजून काही विद्यार्थी तिथे अडकलेले आहेत. कीव मध्ये सुद्धा आज एम्बेसीने म्हणलेलं आहे की कीव मधून सगळे विद्यार्थी काढलेले आहेत बाहेर, त्यांना पश्चिम भागामध्ये पाठवण्यात येत आहे. निश्चित मी सतीशजींकडे जाते. सतीशजी, खरं तर आपण पाहिलं की अद्यापही अर्धे सुद्धा विद्यार्थी भारतात परत आलेले नाहीयेत. नेमकं आता सरकारनं काय केलं पाहिजे? अनुसार साधारणतः युक्रेनमध्ये जे 20,000 भारतीय होते त्यांच्यापैकी 60% भारतीय जे आहेत ते युक्रेनच्या बाहेर निघालेले आहेत. म्हणजे युक्रेनच्या बाउंड्रीवर असणारे जे वेगवेगळे देश आहेत तिथपर्यंत पोहोचले असतील. याचाच अर्थ उरलेल्या 40% सुद्धा 20% भारतीय हे अजून सुद्धा कन्फ्लिक्ट झोनमध्ये आहेत. म्हणजे युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये आज सुद्धा 20% भारतीय त्या ठिकाणी अडकलेले आहेत. तसं जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांमध्ये नक्कीच भारत सरकारनं, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही रिॲक्टिव्ह पावलं योग्य रीतीने उचललेली आहेत. 4 कॅबिनेट दर्जाचे मिनिस्टर असतील ज्यांना कोऑर्डिनेटर म्हणून ठेवलेलं आहे. 4 वेगवेगळ्या प्रकारच्या युक्रेनशी सटीक असणाऱ्या देशांमधून आपण जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर इव्हॅक्युएशन करतोय, मोठ्या प्रमाणावर एअर इंडियाची विमानं येणार आहेत, हे सगळं खरं आहे. पण एकूणच तिथली परिस्थिती ज्या प्रकारची स्फोटक बनलेली आहे आणि आता काही तासांपूर्वीच, म्हणजे जर आता भारतीय वेळेनुसार जर आपण कन्सिडर केलं तर रात्रीच्या 9:30 पर्यंत खार्किव मधून जे आहे सर्व भारतीयांनी त्याच्या आसपास असणारे बबई असेल किंवा बाकीच्या 3 गावांची नावं दिलेली आहेत. तिथे जे आहे लवकरात लवकर पोहोचावं, 9:30 पर्यंत पोहोचावं अशा प्रकारची जे आहे एम्बेसीनं निर्देशच दिलेले आहेत. आता फक्त निर्देश देणं हा एक भाग, पण त्याच्याऐवजी तिथे असणाऱ्या आमच्या भारताच्या एम्बेसी मधल्या अधिकाऱ्यांनी जर खरोखरच खार्किव मध्ये पोहोचून हे
सगळं जर कोऑर्डिनेट केलं असतं तर माझ्या मते जे आहे भारतीयांची सुटका करण्यामध्ये किंवा त्याला योग्य प्रकारे समन्वय साधण्यामध्ये आणखीन इफेक्टिव्हली त्याला जे आहे आउटपुट ओरिएंटेड अशा प्रकारची आपलं कार्यवाही राहू शकली असती. भारत सरकार काम करतंय, पण आणखीन थोडासा इन्फ्लुएन्स टाकून रशियाच्या माध्यमातून त्याचबरोबर युक्रेनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक भारतीयाची लवकरात लवकर सुटका करून घेण्यासाठी आणखीन इफेक्टिव्ह पावलं उचलणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपली डिप्लोमसी ही आणखीन तत्पर होणं हे आवश्यक बनलेलं आहे. निश्चित. खूप खूप धन्यवाद. लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्याबरोबर जोडले गेले होते. हिमांशू इंगळे जे युक्रेनहून मायदेशी परत आलेला स्वतः विद्यार्थी, त्यांना अपभीती ही सगळी डोळ्यानं पाहिलेली आहे. खरं तर रशिया आणि युक्रेनचं जे आहे ते युद्ध वाढत चाललेलं आहे. यावर सरकारनं काहीतरी परिणामकारक मार्ग काढला पाहिजे, भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं यावेळी बोललं जात आहे. याचं प्रत्येक अपडेट जे आहे ते लोकशाही न्यूज वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे. तुर्तास वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. नमस्कार.